पेण येथे वन कार्यालयाच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा पार पडला। या नूतन कार्यालयाचे उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते पार पडले, तर आमदार रविशेठ पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या कार्यक्रमास खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, भाजप रायगड महामंत्री वैकुंठ पाटील, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, उपवनसंरक्षक अधिकारी अलिबाग राहुल पाटील, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी भाऊसाहेब जवरे, वनक्षेत्रपाल अलिबाग कुलदीप पाटकर, पेण वनपरिक्षेत्र अधिकारी सपना सोनार आदी मान्यवर उपस्थित होते। अनेक गोष्टी असतात, तर फॉरेस्ट आता पूर्वीचा फॉरेस्ट आता राहिलेला नाही। या फॉरेस्टमध्येच खरं म्हणजे आपलं जीवन आहे, आणि आता ह्या फॉरेस्टमध्ये संपूर्ण वनाचं रक्षण केलं तरच ह्या पृथ्वीचं रक्षण होऊ शकतोय, असं मी म्हणाल तर काही गैर ठरणार नाही। आणि म्हणून ह्या ठिकाणी आज संपूर्ण फॉरेस्टचं डिपार्टमेंट जे आहे, कारण फॉरेस्टचा मंत्री मी होतो 2004 ते 2009 पर्यंत फॉरेस्टचा मंत्री असल्यानंतर मी प्रत्येक ठिकाणी गेलेला आहे, आणि ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याकडं वन थोडा कमी आहे, परंतु विदर्भात वन फार मोठं आहे, आणि त्या ठिकाणी सुद्धा वनाचं रक्षण केलं जातं। हे फक्त फॉरेस्ट आणि फॉरेस्टनीच फॉरेस्ट करतो, फॉरेस्ट शिवाय तिचं रक्षण कोण करू शकत नाही। आणि म्हणून या फॉरेस्टला आज त्या ठिकाणी चंद्रपूर नव्हे तर पुऱ्या महाराष्ट्रात फॉरेस्टची जागरूकता ठेवली, आणि ही संपूर्ण वनसंपत्ती जिवंत ठेवली। या वनसंपत्तीचा उपयोग सर्वसामान्य माणसांसाठी होतोय, आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपल्याला सांगितलं पाहिजे, हे दिव्य भव्य असे ही वास्तू आहे, या वास्तूचा सुद्धा उपयोग या ठिकाणी आपल्या संपूर्ण तालुक्याचा विकास करण्यासाठी झाला पाहिजे। आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर सरकारी कार्यालय ही अधिक अद्ययावत व्हावीत, चांगली व्हावीत, आणि सरकारी अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जनतेप्रती असलेलं आपलं कर्तव्य बजावण्याकरता या सुखसोयींचा अधिकाधिक लाभ व्हावा, याकरता शासनानं दिलेल्या या सुविधांबद्दल मी शासनाचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि या कार्यालयातून जनताभिमुख कारभार, जनतेच्या हिताकरता कारभार या ठिकाणी व्यवस्थितरित्या चालावा, याकरता येथील अधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो।